महत्त्वाची गोष्ट आहे। राज्यातल्या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली, तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्या एकत्र आल्याचं चित्र आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात पुन्हा एकत्र येणार का या मुद्द्यावर राज्यात चर्चा सुरू आहे। या संदर्भात एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी मोठा दावा केला। शरद पवार भाजपसोबत येणार का या प्रश्नावर आशिष शेलारांनी राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार असल्याचं सांगितलं। ठाकरे बंधूंच्या युतीवरही आशिष शेलारांनी निशाणा साधला। आशिष शेलारजी, आता पुणे महानगरपालिकेमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्यांची युती झाली आणि दुसरीकडे तुम्ही अजित पवारांसोबत सत्तेमध्ये आहात। आता जर राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर ते सुद्धा सत्तेचं समीकरण बदलणार, शरद पवारांसह सत्तेत येणार। काही दिवसात बॉम्ब फुटेल बघा, एवढंच सूचक मी म्हणेन। तुमच्या लेखी जास्त चुकीचं काय आहे? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? मतदारांनी निर्णय करताना काही चुकू नये एवढंच मी म्हणेन। नाही, या दोघांना आपण आता थोडं मतदारांना बाजूला ठेवू। आशिष जी, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की या दोन्ही मधलं जास्त गैर लोकांच्या दृष्टीनं काय आहे? तुम्हाला काय चुकीचं वाटतं? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? पहिलं ऑप्शन, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं जास्त चुकीचं आहे। हो 100%। ठाणे आणि कल्याण डोंबिवली